जर तुमच्या घरात सोने ठेवलेले असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण सरकार आता केवळ सोन्याच्या किमतीवरच नाही तर घरामध्ये पडून असलेल्या सोन्याच्या अर्थव्यवस्थेसाठी कसा वापर करता येईल यावरही काम करत आहे. यामागचे कारण म्हणजे भारतीय घरांमध्ये अंदाजे 30,000 टनहून अधिक सोने असल्याचे मानले जाते. या प्रचंड साठ्यातील काही सोने अर्थव्यवस्थेत आणण्यासाठी सरकार नवीन योजना तयार करत आहे. मात्र याचा अर्थ असा अजिबात नाही की सरकार प्रत्येकाच्या घरातील सोन्याची तपासणी करणार आहे किंवा दागिने जप्त करणार आहे. सध्या सरकारचे लक्ष ऐच्छिक स्वरूपाच्या योजनेद्वारे लोकांचा सहभाग वाढवण्यावर आहे. पण इथे सर्वसामान्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. सरकार ही योजना का आणत आहे? यात सहभागी झाल्यास नेमका काय फायदा होणार आहे? आपले दागिने परत मिळतील का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या योजनेत सहभागी व्हावं की नाही, या सर्व प्रश्नांची उत्तर समजून घेतली तर या योजनेचं खरं चित्र स्पष्ट होईल. चला तर मित्रांनो, जाणून घेऊया ही योजना नेमकी काय आहे. पण इथे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. जर एखाद्या व्यक्तीने या योजनेत आपले सोने जमा केले तर त्याला नेमका फायदा काय होणार? तज्ज्ञांच्या मते निष्क्रिय पडून असलेल्या सोन्यावर व्याज मिळण्याची संधी उपलब्ध होऊ शकते. तसेच ते सोने सुरक्षित बँकिंग व्यवस्थेत राहू शकते. मात्र यासाठी सरकार नेमक्या कोणत्या अटी ठेवणार, व्याजदर किती असणार आणि कालावधी काय असेल याबाबत अंतिम घोषणा अद्याप झालेली नाही. तुमचे दागिने सरकार घेणार का, की ते तुमच्या मालकीचे राहणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत मित्रांनो. सर्वप्रथम सोन्या चांदीच्या दरांबद्दल बोलायचे झाल्यास अलीकडच्या व्यवहारात MCX वर सोन्या आणि चांदीच्या किमतीत चढ उतार पाहायला मिळाले. आता बघा मित्रांनो, आपण मुख्य अपडेटकडे वळूया. सरकार सुवर्ण मुद्रीकरण योजनेची नवीन आवृत्ती आणण्याच्या तयारीत आहे. यावेळी प्रथमच सराफ यांनाही या योजनेत महत्त्वाची भूमिका दिली जाण्याची शक्यता आहे. बघा मित्रांनो, या योजनेचा मुख्य उद्देश असा आहे की घरांमध्ये निष्क्रिय पडून असलेले सोने बँकिंग व्यवस्थेत आणून त्याचा आर्थिक व्यवहारामध्ये वापर करता यावा. त्यामुळे देशाची सोन्यावरील आयातीची गरज काही प्रमाणात कमी होऊ शकते. पण याचा अर्थ सरकार तुमचे सोने जप्त करणार आहे का? तर नाही. या योजनेत सहभागी होणे पूर्णपणे ऐच्छिक असेल. इच्छुक व्यक्ती आपले सोने या योजनेत जमा करू शकतील. भारत हा जगातील सर्वात मोठ्या सोन्याच्या ग्राहकांपैकी एक आहे. देशातील मोठ्या प्रमाणातील सोने परदेशातून आयात केले जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात परकीय चलन खर्च होते. दुसरीकडे देशातील लाखो कुटुंबाकडे असलेले हजारो टन सोने लॉकर किंवा कपाटात न वापरता पडून आहे. सरकारचा उद्देश या सोन्याचा काही भाग अर्थव्यवस्थेत आणण्याचा आहे. तज्ज्ञांच्या मते देशातील निष्क्रिय सोन्याचा वापर वाढला तर बँकांना सोन्याचा पुरवठा वाढवू शकतो. त्यामुळे ज्वेलर्स नाही, देशांतर्गत पातळीवर सोने उपलब्ध होण्यास मदत होऊ शकते. प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार सरकार या योजनेला अंतिम स्वरूप देत असून ऑगस्टमध्ये अधिक माहिती जाहीर होऊ शकते. तर बघा मित्रांनो, सरकार, RBI, बँका आणि सुवर्ण उद्योगांशी संबंधित प्रतिनिधींमध्ये याबाबत अनेक बैठका झाल्याचेही सांगितले जातं. या नव्या मॉडेलमध्ये सर्वात मोठा बदल म्हणजे सराफांचा सहभाग. आतापर्यंत लोकांना थेट बँकेत जाऊन प्रक्रिया करावी लागत होती. आता ग्राहक आपल्या विश्वासू सराफाकडे जाऊन सोने तपासणीसाठी देऊ शकतील. त्यानंतर शुद्धतेची खात्री करून ते अधिकृत रिफायनर आणि बँकेकडे पाठवले जाईल. संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता ठेवण्यावर भर दिला जाणार आहे. सराफांचा सहभाग वाढल्यास आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे या योजनेत सर्व प्रकारचे सोने स्वीकारले जाईल का? जुने दागिने, नाणी, बिस्किटे किंवा इतर सोन्याच्या वस्तूंविषयी सरकारने अद्याप अंतिम माहिती दिलेली नाही. त्यामुळे अधिकृत नियम येईपर्यंत कोणतीही माहिती निश्चित मानू नये. ग्रामीण आणि छोट्या शहरातील नागरिकांनाही या योजनेत सहभागी होणे तुलनेने सोपे होऊ शकते. कारण अनेक लोकांचा त्यांच्या स्थानिक सराफांवर आधीपासूनच विश्वास असतो. सरकारला असे वाटते की या बदलांमुळे लोकांचा विश्वास वाढेल आणि योजनेत अधिक सहभाग मिळू शकेल. कारण यापूर्वी 2015 मध्ये सुरू असलेल्या सुवर्ण मुद्रीकरण योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता. तर बघा मित्रांनो, यामागे अनेक कारणे होती. भारतात सोने ही केवळ गुंतवणूक नसून भावना, परंपरा आणि कौटुंबिक वारसाशी जोडलेली गोष्ट आहे. तसेच योजनेत मिळणारा व्याजदर कमी असल्याने आणि प्रक्रिया काहीशी गुंतागुंतीची असल्याने अनेकांनी या योजनेपासून दूर राहणे पसंत केले. याशिवाय अनेकांना दागिने वितळावे लागतील का? तर बघा मित्रांनो,
अर्थतज्ञांचे असेही मत आहे की जर ही योजना मोठ्या प्रमाणात यशस्वी झाली तर देशाची सोन्यावरील आयात कमी होऊ शकते. त्याचा सकारात्मक परिणाम व्यापार, तूट आणि परकीय चलन साठ्यावरही दिसू शकतो. त्यामुळे ही योजना केवळ नागरिकांसाठीच नाही तर संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्थेसाठीही महत्त्वाची ठरू शकते. त्यांची शुद्धता कशी तपासली जाईल आणि परतावा कसा मिळेल याबाबतही शंका होत्या. त्यामुळे लोकांनी या योजनेत फारसा रस दाखवला नाही. आता सरकार या उणिवा दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र नागरिकांसाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा विश्वासाचाच असेल. कारण भारतीय कुटुंबामध्ये सोने ही एक केवळ गुंतवणूक नसून भावना, परंपरा आणि भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे सरकारला ही योजना यशस्वी करायची असेल तर प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, सोपी आणि विश्वासार्ह ठेवावी लागेल. सराफांचा सहभाग वाढवून प्रक्रिया अधिक सोपी आणि विश्वासार्ह करण्यावर भर दिला जात आहे. मात्र या नव्या योजनेच्या अंतिम अटी आणि नियम सरकारने अद्याप अधिकृतपणे जाहीर केलेले नाही. म्हणूनच सरकारकडून अधिसूचना येईपर्यंत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. योजनेचे नियम जाहीर झाल्यानंतरच त्यातील सर्व अटी आणि लाभ स्पष्ट होतील. एकंदरीत सरकारचा उद्देश स्पष्ट आहे. देशात आधीपासूनच उपलब्ध असलेल्या सोन्याचा अधिक चांगला वापर करून सोन्याच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करणे, परकीय चलनाची बचत करणे आणि सुवर्ण क्षेत्राला चालना देणे. मात्र ही योजना किती यशस्वी ठरेल हे सरकार लोकांचा विश्वास किती जिंकते आणि त्यांना किती आकर्षक सुविधा देते यावर अवलंबून असेल. आता या योजनेबाबत सरकार पुढे कोणते नियम जाहीर करते, सराफांची भूमिका नेमकी काय असणार आणि सामान्य नागरिकांना त्याचा किती फायदा होणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. मित्रांनो, आता पाहायचे म्हणजे ऑगस्टमध्ये सरकार नेमकी कोणती घोषणा करते, व्याजदर किती ठेवते, सराफांची भूमिका कशी निश्चित करते आणि सामान्य नागरिकांना या योजनेत सहभागी होण्यासाठी कोणत्या सुविधा देते. या योजनेशी संबंधित प्रत्येक अधिकृत अपडेट आम्ही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की दाबा. धन्यवाद.